बेस्ट आयडिया झाली माहितीये का? अहो नाना भाऊ, आमची काहीच हरकत नाहीये. काय विजयलक्ष्मी? हो म्हणजे कशाला उगाच ते लग्नाचं घोंगड भिजत ठेवायचं जास्त दिवस. तुम्हाला पण पटलं ना ताई? हे बघा, पोरं समक्ष आहेत, त्यांच्या समोरच विचारून घ्या लग्नाची तारीख कधी ठरवायची ती. ऐका, आपण काय बोल? येऊ का? अयो भद्रावती मॅडम, या ना या. तुम्ही सगळे बसा ना. कुठे बसू पण? आय एम सॉरी. काही विशेष? काही तुम्ही सगळे जमला तिथे? हो, ते शिवशक्तीचं लग्न जमवायचंय ना. आज सुपारी फुटणार आहे. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करताय? बसा म्हणजे बसा, बसून बोला. चांगले. सुपारी फुटतेय म्हणजे लग्न आमच्याच बंगल्यावर होणार ना? मग आम्हाला कळवलंच नाही तुम्ही. वहिनी साहेब, तसं नाही. नाही, तुम्हाला कळवायचं नाही म्हणून कळवलेलं नाही असं अजिबात नाही. काय समजा घाई गडबडीतच ठरलं. मागच्या वेळेला 2 वेळा यांचं लग्न ठरलं होतं, पण दोन्ही वेळेला त्यात विघ्न आलं. हो ना. म्हणून छोटेखानी कार्यक्रम केला आणि मग तुमच्या कानावर घालणार होतो. माफ करा, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. तुम्हाला कळवलं नाही म्हणून. नाही, ठीक आहे. आता काय झालंय तुमचं. ही चिटकू मला सोडत का नाहीये? भद्रा मॅम, तुम्ही इथे अशा अचानक? अगं मी ते अगं शक्ती बेटा, योगायोग बघ. सुपारी फुटण्याच्या कार्यक्रमाला भद्रावती वहिनी साहेब स्वतः हजर झाल्या. प्रिन्स सरकार बी आलं असतं ना तर लय बरं वाटलं असतं. पण काय हरकत नाही, आपण सुपारी फुटण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ आणि लग्नाची बी बोलणी करून घेऊ. ऐका, आपण काय बोलतो की हा जो आजचा कार्यक्रम आहे तो जरा कॅन्सल करूया आपण. काय काय शेत आलो शिव, तू काय बोलायला? अरे आपण सगळं ठरून आलो होतो ना. हा ना, पण आजचा कार्यक्रम फक्त आपण जरा पुढे ढकलूया बस. अरे पण पुढे का ढकलायचा? काय प्रॉब्लेम आहे शिवा? नाही, प्रॉब्लेम असा नाही ते. म्हणजे बघा, आता काय सांगू शकत नाही आपण. फक्त एवढंच बोलतो की जास्त नाही, 15 दिवसासाठी आपण जरा थांबूया. 15 दिवसांसाठी पुढे ढकलूया. त्यानंतर आपण करू ना. हा, पण एवढं लक्षात ठेवा की तोपर्यंत कोणी पण लग्नाचा विषय नका करू. नो सब्जेक्ट. ए ब्रो, स्टडी यार. 15 दिवस? चिटकोबाची डेड बॉडी नष्ट व्हायला सुद्धा 15 दिवस बाकी आहेत.
आणि हे दोघं पण लग्न 15 दिवस पुढे ढकलतात. याचं कारण मला माहिती आहे. ते कारण मला भद्राला सांगायला हवं, पण कसं सांगू? या सगळ्यांसमोर मी साधी नजरही मिळवू शकत नाहीये. काय करू? काही करून मला चिटकोबाशी बोलावं लागेल. हे सगळं काय आहे त्यालाच विचारावं लागेल. नाना चल निघूया आपण. ठीक आहे, चला आप्पा भाऊ येतो. काय आलं पोरांच्या मना, तिथं आईबापाचं काय चाला. पंधरा दिवसांनी भेटू आपण. येतो ताई. स्वागत. शक्ती, त्याला कुठे घेऊन चाललीस? तू जा ना, त्याला ठेव इथे. अगं काय बघतेस, तू जा, त्याला ठेव आणि तू जा. जा. मी आहे इथे, मी आहे. तू जा, निरोप देऊ. जा जा. भद्रे आज मी खूप खुश आहे. खूप खुश आहे मी भद्रे, खूप खुश आहे. ते बरोबर आहे, तू खूप खुश आहेस, खूप चांगली गोष्ट आहे. पण तू का खुश आहेस ना, हे जरा मला पटकन सांगितलंस ना तर खूप बरं होईल. कोणी येण्याच्या आत पटकन सांग मला. भद्रे, मला माझ्या देहात शिरकाव करण्याचा मार्ग सापडला आहे. मार्ग सापडला तुला? काय काय? शक्तीचा रक्त. चला आप्पा भाऊ येतो. चल शिवाय. तू पुढे आलो आपण. नाना भाऊ सॉरी हा. नाही म्हणजे तुम्ही एवढ्या उत्साहाने लग्नाची बोलणी करायला आलात, पण आप्पा भाऊ, अहो तुम्ही सॉरी कशा पायी बोलताय? हे बघा, मला अजिबात वाईट वाटलं नाही. आता पोरांच्या निर्णयापुढं आपण कसं जाणार? त्यांना आपण जोर जबरदस्ती तर नाही ना करू शकत. नाना सॉरी. अहो काही दिवसांचाच प्रश्न आहे, मोजून 15 दिवसांचा प्रश्न आहे. त्यानंतर ना आपण लगेच लग्नाची बोलणी करू आणि लवकरात लवकर लग्न